फक्त 3 दिवस तुम्ही ही क्रीम तुमच्या चेहऱ्यावरती जर लावली तर अवघ्या 3 दिवसांमध्येच तुमचा चेहरा उजळायला सुरुवात होईल आणि त्यासोबतच चेहऱ्यावरती नैसर्गिक चमक येईल। तुमच्या चेहऱ्यावरती कितीही जुनं टॅनिंग असू द्या, काळवटपणा असू द्या, वांगाचे डाग किंवा मग पिंपल्स असू द्या, सगळं काही हळूहळू कमी होऊन तुम्हाला इन्स्टंट असा ग्लो मिळेल। या घरगुती उपायामुळे पार्लरच्या ट्रीटमेंटशिवाय तुमचा चेहरा अगदी नेहमी तरुण, फ्रेश आणि टवटवीत दिसेल। त्यामुळे आपली ही रेमेडी तुम्ही देखील शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा। सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं ॲलोवेरा जेल लागणार आहे, कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी कोरफड खूप जास्त महत्त्वाची असते। ॲलोवेरा जेल आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवतं, त्वचेवरील फाईन लाईन्स कमी करतं आणि आपली त्वचा अगदी स्मूथ बनवतं। वाढत्या वयानुसार चेहऱ्यावरती येणाऱ्या सुरकुत्या, पिगमेंटेशन, काळे डाग धब्बे कमी करण्यासाठी ही रेमेडी खूप जास्त हेल्पफुल आहे। त्यामुळे तुम्ही देखील आपली ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा। यामुळे आपली त्वचा अगदी हायड्रेट आणि हेल्दी राहण्यासाठी देखील हेल्प होत असते आणि आपल्याला या रेमेडीसाठी प्लांट बेस्ड ॲलोवेराचा अजिबात वापर करायचा नाहीये, तर आपल्याला फक्त मार्केटमधील ॲलोवेरा जेलचाच वापर करायचा आहे। आणि सुरुवातीला ही रेमेडी तुम्ही अगदी थोड्या प्रमाणावरती तयार करा आणि जर तुम्हाला ही रेमेडी सूट झाली तर नंतर तुम्ही जास्त प्रमाणावरती देखील नक्कीच बनवू शकता। आता बघा, रेमेडी आपली व्यवस्थित अशी मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला दुसरा आणि महत्त्वाचा असा घटक ॲड करायचा आहे आणि ते म्हणजे रोज वॉटर। कारण रोज वॉटर आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवतं आणि त्वचेवरती एक नैसर्गिक अशी चमक देतं। यामुळे आपली त्वचा अगदी कोरडेज आणि निस्तेज जर दिसत असेल ना तर ती देखील सॉफ्ट होण्यासाठी हेल्प होते। गुलाब पाणी आपल्या स्किनवरती एखाद्या टोनर सारखं काम करतं आणि त्वचा अगदी स्वच्छ आणि क्लीन ठेवण्यासाठी हेल्प करतं। यामुळे आपल्या चेहऱ्यावरील धूळ, माती, ऑइल हळूहळू कमी होतं आणि त्वचेवरती एक नैसर्गिक अशी चमक दिसायला लागते। आता बघा, हे दोन्ही घटक एकमेकांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्या आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका, कारण तुमच्या एका लाईकने मला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी खूप जास्त प्रमाणावरती प्रोत्साहन मिळत असतं। बघा, दोन्ही घटक एकमेकांमध्ये व्यवस्थित असे मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा असा घटक ॲड करायचा आहे आणि ते म्हणजे ग्लिसरीन। साधारणतः 1 चमचा एवढं ग्लिसरीन आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ग्लिसरीन आपल्या त्वचेवरील ड्रायनेस आणि डलनेस कमी करतं। वयानुसार आपल्या त्वचेमधील कोलेजन हळूहळू कमी होतं आणि आपली त्वचा अगदी लूज पडायला सुरुवात होते। आपल्या त्वचेवरती सुरकुत्या आणि सोबतच बारीक रेषा देखील दिसायला लागतात आणि या सगळ्या समस्या जर तुम्हाला टाळायच्या असतील तर आपली ही रेमेडी तुमच्यासाठी अगदी एक रामबाण उपायासारखं काम करते। बघा, नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला अगदी 100% रिझल्ट भेटतील याची गॅरंटी मी देते। आणि जर कोणत्याही कारणामुळे जर आपल्या या रेमेडीचे तुम्हाला काहीच फायदे झाले नाही तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्यावरती देखील एखादं सोल्युशन तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल। त्यामुळे थोडासाही संकोच न करता आपली ही रेमेडी तुम्ही अगदी 100% वापरून बघा आणि आपली ही रेमेडी अगदी कोणत्याही वयोगटातील लोक नक्की वापरू शकतात, कारण यामध्ये केमिकल वगैरे अजिबात नाहीये, तर सगळ्या काही गोष्टी अगदी नैसर्गिक प्रमाणातच आपण वापरलेल्या आहेत। त्यामुळे आपली ही रेमेडी अगदी 100% नॅचरल आहे, त्यामुळे नक्की वापरून बघा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। आणि मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात शेवटी याच्यामध्ये एक महत्त्वाचा असा घटक ॲड करायचा आहे आणि ते म्हणजे व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल। साधारणतः 1 व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, कारण व्हिटॅमिन ई आपल्या त्वचेला मॉइश्चराइज करते, स्किन टोन सुधारते आणि आपल्या त्वचेला नैसर्गिक अशी चमक देते। आता व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल ॲड केल्याच्या नंतर आपल्याला चारही घटक व्यवस्थित असे एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक अतिशय प्रभावी अशी नाईट क्रीम आपली इथं रेडी होणार आहे। यासाठी तुम्हाला कोणताही महागडा असा घटक देखील वापरण्याची अजिबात गरज लागणार नाही आणि सगळ्या काही गोष्टी आपल्याला अगदी सहज आणि स्वस्तामध्ये उपलब्ध होतील। आणि ही क्रीम तुम्ही दररोज वापरली तरी देखील चालेल आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला मोठा असा बदल झालेला दिसेल। आणि तुम्हाला क्रीमची कन्सिस्टन्सी योग्य प्रमाणामध्ये मेंटेन करण्यासाठी याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी काही आपली क्रीम रेडी होईल ती तुम्ही स्टोअर देखील नक्कीच करून ठेवू शकता। फक्त स्टोअर करताना एखाद्या काचेच्या जारमध्ये स्टोअर करा आणि त्यानंतर साधारणतः 7 ते 8 दिवस ही व्यवस्थित टिकते आणि एका टायमिंगला तुम्हाला फक्त 4 ते 5 थेंब एवढीच क्रीम पुरेशी होते। ही क्रीम तुमच्या चेहऱ्यावरील डलनेस आणि ड्रायनेस कमी करून त्वचेला अगदी फ्रेश असा लुक देते।
ही क्रीम तुम्ही बाहेर देखील नक्की स्टोअर करून ठेवू शकता, फ्रीजमध्ये ठेवण्याची देखील तुम्हाला गरज लागणार नाही. आणि क्रीम वापरण्यापूर्वी तुम्ही पॅच टेस्ट नक्की करा, कारण प्रत्येकाची स्किन ही वेगळी असते आणि त्यामुळे याचे रिझल्ट देखील नक्कीच वेगवेगळे असू शकतात. आणि जर तुम्ही क्रीम जास्त प्रमाणावरती जर बनवलेली असेल तर ती फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा आणि जेव्हा पण तुम्हाला क्रीमचा वापर करायचा असेल तेव्हा ती बाहेर काढा आणि नॉर्मल टेम्परेचरवरती आल्यानंतरच चेहऱ्यावरती अप्लाय करा. बघा, व्यवस्थित असं फेटून झाल्याच्या नंतर आपली सगळी काही क्रीम इथं रेडी झालेली आहे. आता याचं ऍप्लिकेशन कशा प्रकारे करायचं हे पाहणं देखील तेवढ्याच जास्त महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही योग्य पद्धतीने क्रीमचं ऍप्लिकेशन केलं नाही तर तुम्हाला पाहिजे असे रिझल्ट तुमच्या स्किनवरती अजिबातच बघायला भेटणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओ इथे स्किप करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. यामुळे तुम्हाला खूप जास्त प्रमाणावरती फायदे होणार आहेत. बघा, ही क्रीम तुम्हाला संध्याकाळच्या टायमिंगला अप्लाय करायची आहे आणि अप्लाय करण्याच्या अगोदर चेहरा स्वच्छ असा धुवून घ्या. लक्षात ठेवा, चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारची धूळ, माती, क्रीम किंवा मग फाउंडेशन वगैरे लावलेलं अजिबात नसावं. आणि त्यानंतर अगदी 6 ते 7 थेंब एवढी क्रीम हातावरती घ्या, व्यवस्थित असं चोळून घ्या आणि त्यानंतर चेहऱ्यावरती अप्लाय करा. जर तुम्हाला हातापायांवरती अप्लाय करायची असेल तर तुम्ही हातापायांवरती देखील नक्कीच अप्लाय करू शकता. रात्रभर आपल्याला ही क्रीम आपल्या चेहऱ्यावरती अशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर सकाळी अगदी थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. तुम्हाला तुमची त्वचा अगदी सॉफ्ट आणि ग्लोईंग दिसायला सुरुवात होईल. आणि त्यासोबतच तुमच्या आहारामध्ये देखील बदल करा. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा आणि जेवढं जास्त होईल तेवढं जास्त पाणी प्या. आणि सोबतच तुमच्या झोपेची सवय देखील योग्य ठेवा. यामुळे तुम्हाला आणखी जास्त चांगले परिणाम पाहायला मिळतील. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. बाय बाय.